आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। पण ताई बरं झालं तू आलीस ते। अगं या तिघींनी पाळी या विषयावरून मला एवढं घाबरवून ठेवलं होतं, पण ना आता आता तू आलीस ना, तर पाळी म्हणजे नेमकं काय, ती काय येते हे सगळं तू मला समजावून सांग। ए ओवी, काही ऐकू नकोस हं तिचं, खोटं बोलतेय ती। फटके तू आभा। आभा हो ओवी ताई, कधीपासून आपलं मलाच सगळं कळतं, तुम्हाला सांगायची काही गरज नाहीये असं म्हणून मॅडम हुकुमशाही गाजवतात सकाळपासून। नाही तर काय, मोठ्यांसारखी वागते अगदी, सगळं कळतं आता। हो सगळं कळतं मला। ताई एक सांगू, आजपर्यंत तर कधी आईची उणीव भासली नव्हती, पण आज असं वाटतंय की आई असती तर तिने मायेने जवळ घेऊन ते सगळं प्रेमाने समजावलं असतं। मला आईसोबतचा हा क्षण जगता आला असता ना। ओवीताई, वृंदाताई, तुम्ही हे सगळं अनुभवलं असेल ना। जेव्हा आई तुमची मैत्रीण बनली असेल, तिने हे सगळं तुम्हाला समजावून सांगितलं असेल, मलाही हे सगळं जगावंसं वाटतंय। नाही म्हणजे मला माहिती आहे की आई आता आपल्यासोबत नाहीये, पण पण तरी मला वाटतंय की तू आणि वृंदाताईंनी मायेने कुशीत घेऊन हे सगळं एकदा समजावून सांगावं असं वाटतं ग मला। अभाव काकी, या पाची बहिणींना कधीच कोणाची नजर लागू देऊ नका, लक्ष ठेवा त्यांच्याकडे। तुला माहिती, आता रिसेंटली भेटायला आला होता तुम्हाला, काय म्हणाला माहिती, आपण पळून जाऊया, वेगळे राहूया, आणि काय बडबडला माहितीये का तुला? काय? मला म्हणाला, तन्मयी माझी बायको माझ्या नशिबाला लागलेला शाप आहे, आणि वेदा तू तू माझं गुडलक आहे। अबीर असं थोडं थोडंसं का जेवतोयस? पोटभर व्यवस्थित जेव ना। तन्मयी, अगं पोटभर खाण्याची सवयच गेली आता, एवढे दिवस उपाशीच असायचो, काही खायला मिळालं तर, नाही तर नाही का आता पोटभर खाता येत। म्हणजे मधल्या काळात तुला जेवायलाही नाही मिळालं? तनु अगं, कधी कधी तर मी फक्त पाणी पिऊन झोपायचो। मग मित्रांकडे मदत मागायची ना। मित्र वगैरे काही नसतं ग, म्हणजे ऍक्च्युली अशा वेळी आपल्याला कळतं आपली माणसं कोण आहेत ते। मग वेदाकडे जायचं। तिच्याकडे का जाईन मी? तनु, आय नो मी चुकलो, पण सेल्फ रिस्पेक्ट आहे मला। पण तुझ्या मनात तर आलं असेल ना। काय येईल विचार तनु असा? तनु प्लीज, आता तो विषय नको प्लीज। म्हणजे मधल्या काळात तू वेदाला भेटलाच नाहीयेस? अगं बाई, नाही गेलो, ट्रस्ट मी। काय करतेस तू हे?
हे असं वागतात का कोणासोबत? दुसऱ्या कोणासोबत माहित नाही, पण तुझ्याशी असंच वागलं पाहिजे. म्हणजे तू माझ्याशी खोटं बोललास अबीर. तू त्या वेदाकडे गेला होतास आणि तिला काय म्हणालास तू? आपण पळून जाऊया, आपलं आयुष्य सुखाने जगू. ही तन्मयी म्हणजे माझ्या आयुष्याला लागलेला शाप आहे. तुझा खरा चेहरा ना अबीर समोर आलाय. माझ्या घरातून निघून जा. काय बोलतेस तू हे? ऐक ग, हे बघ तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तसं काहीच झालेलं नाहीये. तुझे कोणीतरी कान भरले असणार माझ्या विरुद्ध. माझे कोणी कान भरायला मी वेडी नाहीये अबीर. मी स्वतः वेदाशी बोलून आलीये. त्यामुळे तुझा हा फेस इनोसंट करून सिंपती मिळवणं बंद करा अबीर. ऐक, हे बघ, मुळात असं काही घडलं नाहीये. हा, ऐक, तू ये, मी तुला समजावतो. नको, मला तू काहीही समजवू नकोस. तू परत माझ्याशी काहीतरी बोलशील, मी परत तुझ्या बोलण्याला फसेन असं जर तुला वाटत असेल ना, तर तसं काहीही होणार नाही. तू खरा कोण आहेस ना मला चांगलं समजलंय. तू बापरे, मी काय करू म्हणजे तुला विश्वास बसेल आता? तन्मयी, मी माझ्या मुलांची खबरदार माझ्या मुलांची शपथ घेतलीस तर. माझ्या मुलांची शपथ घ्यायची तुझी लायकी सुद्धा नाहीये. तुझ्यासारखा स्वार्थी आणि नालायक माणूस ना मी आयुष्यात बघितला नाहीये अभि. तू आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालतो व्हायचा, नाहीतर मी तुझा जीव घेईन. माझा जीव घेणार तू? घेईन. तू आत्ता इथून नाही गेलास ना, तर खरंच तुझा जीव घेईन. तुझ्यासोबत तुझी बायको होऊन राहण्यापेक्षा आहे ना, मी 10 माणसांसोबत 10 लग्न करेन आणि आनंदाने राहीन. बड बड बड. काय करणार? हा, काय करणार आहेस? 10 लग्न करणार आहेस तू? अभि सोड. कसला ऍटिट्यूड आहे ग तुला? एवढा ऍटिट्यूड कसला आहे? हा, तुझ्यापेक्षा 10 पट ऍटिट्यूड आहे. हा, अभि सोड. आवाज बंद कर. हॅलो, बोल. 10 जणांशी लग्न करणार? 10 जणांशी लग्न करणार? कशाच्या जीवावर? ही प्रॉपर्टी, पैसा, त्याच्या जीवावर ना? नसेल तर कुठून आणशील मग? बोला. तुला मी आता माझ्या विरुद्ध काय करायचा प्रयत्न केलात ना, हे घर उभं जाळून टाकेल ना सगळं. आधीच सांगतो मी. समजाव तुझ्या बाबा. खबरदार माझ्या मुलीच्या वाट्याला असेल तर. तनू, 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 तनू. बाळा, तू ठीक आहे? काय झालं? अबीरने ज्या मुलीला फसवलं होतं, तो परत तिच्याकडे गेला होता. आणि हे त्या मुलीने मला स्वतःहून सांगितलंय. मागच्या प्रकरणानंतर मला वाटलं होतं हा बदलला असेल, पण तो अजूनही आपल्याला मूर्ख बनवतोय बाबा. नाही, मागे मी याला माफ करून खूप मोठी चूक केली. ह्याच्यावर कोणीच दया दाखवण्याच्या लायकीचा नाहीये. बरोबर आहे तुझं तन्मय. ह्याला तुम्ही आता सोडणारच नाहीये.
हॅलो, दूध बाजार पोलीस स्टेशन. मी त्रिवेणी टूर्सचा मालक सुरेश गीते बोलतोय. माझ्या जावयाच्या विरुद्ध मला कंप्लेंट नोंदवायची आहे. माझ्या मुलीवर म्हणजेच त्याच्या बायकोवर त्याने आता प्राणघातक हल्ला केला आणि इथून पळून गेलाय. मी येतोय तिकडे कंप्लेंट नोंदवायला. हा, पोचतोय. बाबा कुठेच सापडत नाहीये मकरा. नाही, खूप शोधलं मी. अगदी गंगापूर रोड, कॉलेज रोड, सीबीएस सगळं पालतं घातलं, पण कुठेच नाही. बाबा त्याला सगळीकडे शोधलं, सगळ्या देवळात शोधलं, पण कुठेही सापडत नाहीये तो. बघितलंस, सगळीकडे शोधलंय आणि कुठेही सापडलेला नाहीये तो. तर रागाच्या भरात कुठे गेलाय कुणास ठाऊक. कशासाठी बोललास त्याला तडकाफडकी? ही बघ, ही आता काळजीने रडत बसली आहे. ऋषी, तुला ना कळायला पाहिजे ना कसं बोलायचं, कसं वागायचं. अरे ह्या घरचा जावई येतो, त्याचा काही मान वगैरे आहे का नाही? त्याला बोलून काही एक उपयोग नाहीये. त्याच्यावर आपल्या बोलण्याचा काही परिणामच होत नाही ना. आहो, काय कुठे गेला होतात तुम्ही? रागाने निघून गेलात. मी काळजी करत होती ना तुमची. आता यात काळजी करण्यासारखं काय? सोमेश्वरला जाऊन बसलो होतो. बर, घरी कोणी जेवलंही नाहीये. तुम्ही सगळे फ्रेश व्हा, मी जेवायला वाढते. बाबा बस. चला रे, फ्रेश होऊन घ्या. मकरंद भाऊजी, अहो मी जे काही बोललो ते रागाच्या भरात बोललो. तुम्ही माझ्या बोलण्याचं एवढं का वाईट वाटून घेतलं? अरे तू जे बोललास ते मी मनाला लावून घेतलंच नाहीये, आणि मला माहितीये तू रागाच्या भरात चुकून बोललायस ते. ऍक्च्युली भाऊजी कसं आहे ना, मला वेदा खरंच खूप आवडते आणि मला असं सारखं वाटतं की माझं लग्न तिच्या सोबतच व्हावं. आणि सध्या तर मी सारखाच तिचा विचार करतोय, त्यामुळे मी तुम्हाला असं रागाच्या भरात बोलून गेलो. पण काय करू, मला तिला विसरताच येत नाहीये. हे बघ ऋषी, तुझं हे न विसरणं आहे ना, हे चांगलंच आहे. खरं तर प्रत्येकाने आपण ज्या माणसावरती प्रेम करतो त्या माणसाला कधी विसरूच नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, तुझा चॉईस खूप चांगला आहे. अरे आता मी महादेवीच्याच घरी गेलो होतो, वेदाच्या मोठ्या बहिणीशी बोललोय मी. काय तुम्ही तिकडे गेला होता? हो. काय बोललात तुम्ही? अरे जे बोलायला हवं तेच. बाकी त्यांच्याशी बोललो तेव्हा कळलं की ते लोक खूप चांगले आहेत म्हणून. अरे ऋषी, आपल्या घरातली लोक जी तुला स्थळ दाखवतायत ना, त्यांना तू अजिबात पसंती देऊ नकोस. तू वेदाशीच लग्न कर. मला तुझी खूप दया आहे रे अभिर. एकेकाळी तू काय होतास, हा? आणि आता काय अवस्था झाली तुझी. अरे नुसत्या बायकांनी तुझी वाट लावली आहे, ती पण मिळून. छे, त्या ओवीने आधी तुझ्या बायकोसमोर तुझी पोलखोल केली, नंतर तुझ्या बायकोने पण तुझी हकालपट्टी केली. आता तू परत कसा बसा घरात शिरला होता, तर तोपर्यंत त्या वेदाने परत वेदाचं नाव काढायचं नाही. हा, वेदाचं नाव काढायचं नाही. तिने जे केलं त्याची आठवण करून द्यायची गरज नाही. तिने माझ्या बरोबर केलं ना, जे करायचं होतं माझ्या बरोबर केलं ना. मला माहिती आहे ना रोन्या. तुला माहिती आहे. नुसतं माहीत असून काही होत नाही. नुसतं माहीत असून काही होणार नाही.
तुझ्या जागी मी असतो ना भावा, एकेकीला चांगलाच धडा शिकवला असता. तुला काय वाटलं मी शांत राहणार आहे? हं? असं सोडून देईन तिला? रोण्या, तू फक्त बघत राहा. जिच्यामुळे हे सगळं घडलंय ना, त्या वेदाला धडा तर शिकवणारच आहे. आजची रात्र तिची शेवटची रात्र असेल. वेदा, हे अबीर, आता इथे काय आहे? इथेच मेन काम आहे. मेन का? ऐक, हं. मी वर गेलो ना की मी माझं काम करेन. तू हं. कल्टी मारायची. कळलं? ठीक आहे. हा. घोडा बन रे. काय? घोडा अरे अरे मग असं बोल ना भाई. कशा? अहो, या गाद्या इथे नाही, इथे पंख्याखाली टाका. बर. नाही, आज मी चेंज म्हणून जरा पंख्याच्या वर टाकून बघणार होतो. ऐकला मुक्ते? वृंदाता काय बोलू राहिली? पंख्याच्या खाली टाका, खाली. हो, पंख्याखालीच टाकते गाद्या. हा, झालं? टाका आता. ठीक आहे, इकडे. ताई, मी ठेवून दे. चादर घे फुकते. ए पोरीनो, बिछाना रेडी होतोय, पटकन झोपून घ्या आता. चला. हो हो. आणि तू कुठे झोपणार आहेस? मी इकडे सोफ्यावर ऍडजस्ट करतो ना. बर. हा आणि वेद आणि आभा वरच झोपल्यात ना? हा. तर झोपल्यात व्यवस्थित. आता बोलत बसू नकोस. चल झोपायला. या. हो. हे हो, सकाळी लवकर पण उठायचे. चला झोपूया. हो हो. मुक्ते, चादरी घे. हो. बरं ताई, बाबांशी काय बोलणं झालं का? हो झालं. ते जेवून आता झोपलेत. बरं. झालं? चला. सावकाश. झोपा तुम्ही तिथे. हा. थँक्यू. हा.
गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. अच्छा, म्हणजे माझी शिकार वर आहे. वेदाताई, वेदाताई उठ ना. मला झोप येत नाहीये ग, खूप गरम होतंय. लाईटिंग उघड ना. हा. ताई, ताई मला इथे झोप नाही लागत आहे ग. नाहीच का? खाली जाऊन झोपतेस का? हा, खाली जाऊन झोपते. पण तू इथे एकटी झोपशील ना? चल, गुड नाईट.
वेदा आवाज बंद. आवाज बंद. आरडाओरडा केलास ना, सगळ्यांना सांगेन जाऊन तू बोलवल्यास मला इकडे. सांगेन तू बोलवलाय मला रात्रीसाठी. आवाज बंद. मस्त लाईफ सुरू होती माझी. लाईफ सुरू होती. काय काय गरज होती का? काय गरज होती माझ्या बायकोला जाऊन बायकोला जाऊन सांगायची ग? तू पण तर बायकोच आहे ना माझी. बायकोच आहे ना माझी. आपलं पण तर लग्न झालं. स्वागत पण झाली. अजून एक कर स्वागत. लाईफ बरबाद केली. सोडणार नाही तुला. अबीर कसा काय इथे? हा काय झालं? आबा खाली गेले. तू माहित नाही कुठं. बरोबर, हळूहळू शांत 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 हो. शांत मारलं तू याला. काय काय केलं? थांबा जरा. तुम्ही सगळे थांबा जरा. ते रक्त वगैरे सगळं पहिले साफ करून घे ते. मला काय सुचत नाही. मी याची व्यवस्था करतो. मी करतो याची व्यवस्था. मी बघतो याची व्यवस्था. सावकाश. वेदा काळजी नको करू. तू घाबरू नको. स्क्रूड्रायव्हरचं बघा. राणा सावकाश. राणा लागेल. बास वेदा बास. राणा सावकाश. वेदा ऐक. शांत हो. तू खाली चल. आंघोळ करून घे आणि आपण हे रक्त साफ करू. चल. काळजी नको करू. आहोत ना मी. चल. नाही. छान. बरं आहे. ऐक. हे बघ समीर, तुला वाईट वाटेल पण घरी 4 बहिणी आहेत का नाही मला सांग. ओवीला तिथं थांबायची गरजच काय? अरे ती तिथं थांबते म्हणून तुझ्या जेवणाचे हाल होतात बाबा. आई हाल कसले? इकडे जेवायला येतोच आहे ना मी. तिची काय जबाबदारी आहे का नाही? आज तरी येणार आहे का नाही? माहित नाही. मी तिला सांगितलंय की तुझ्या सवडी नाहीये म्हणून. काय बरं येतो मी. आई
पोरग हुशार आहे म्हटलं होतं, ओवीला चांगली सूट देऊन ठेवली. नाही नाही नाही. तिला जर सुतासारखी सरळ करायची असेल ना, मीच दम भरते तिला आता चांगला. माहेरी राहते. आजवर या घरात कुठला चोर सुद्धा शिरला नव्हता. तो अभिर आलाच कसा मला कळत नाही. वेदा, का मारलंस तू त्याला? ए वृंदा, अगं तू गप्ती का आता जरा? तिला बिचारायला कशाला बोलू राहिली ग तू? तिची या सगळ्यात काही चूक नाही. तिने जे केलं ते एकदम करेक्ट केले. ही अशी शिक्षा पाहिजे त्या अबीरला. आणि या सगळ्यामध्ये तो मेला असेल तर? अगं कशाला मरेल तो? मी स्वतः त्याला हॉस्पिटलच्या बाहेर रस्त्यावर टाकून आलोय राव. आतापर्यंत त्याला आतमध्ये नक्कीच कुणीतरी नेला असेल. तो नसतो मरत. आणि आता त्या फालतू माणसाचा लोड घेऊ नका. पास झालं. हे आबाडारले काय आलं? राणा, अरे हे सगळं बघून घाबरली आहे ती. धक्का बसलाय तिला. आभा, अजिबात घाबरायचं नाही. आणि बाबांना यातलं काहीच सांगायचं नाहीये, कळलं? कोणाला काहीच सांगणार नाही, पण मला भीती वाटते. अय आभा, आता आपण आणखीन स्ट्रॉंग झालं पाहिजे. आणि ओवीताई म्हणाले ना, असं परत काही होणार नाहीये. अजिबात घाबरायचं नाही तू. पण पोलीस वेदाला शोधत आले तर इथे? काय वृंदा, तू भलताच ट्रॅक काय पकडू राहिली राव? ओवी, ऐक ना, मला काय वाटू राहिलं, वेदाला आता इथं ठेवणं जरा रिस्क आहे. तर आपण तिला तुझ्या घरी नेऊ शकतो का? खरं तर नेलं असतं, पण त्या ऋषीच्या प्रकरणावरून सासूबाई वेदाचा खूप रागराग करतात. आणि मग हिला तिकडे नेलं तर उगाच भांडणं करतील. आणि मग मला हिला परत इथेच आणावं लागेल. पण मग आता आपण काय करायचं? म्हणजे वेदाला कुठे लपवायचं? नाही नाही, ऐका ऐका, आता तिला लपवायला वगैरे काही नको. हा, एक काम करतो, मी स्वतः हॉस्पिटलला जाऊन त्या आबिरची तब्येत कशी आहे ते एकदा बघून येतो. काय आहे त्याचं स्टेटस समजा आपल्याला समजलं ना, तर पुढं काय करायचं आपल्याला ठरवता येईल. अरे पण तिकडे पोलीस असतील आणि त्यांनी तुला पकडलं तर? पकडलं तर पकडलं ओवी, जे होईल ते बघू. ह्या सगळ्यात आपल्या वेदाची 1% पण चूक नाहीये. त्यामुळे तिला यातून वाचवण्यासाठी आपल्या हातात जे काही आहे ते आपण सगळं करू. आलोच. अजिबात काळजी करू नको, काही होणार नाही. हॅलो, हा बोलतोय. पोलीस स्टेशन? काय? कधी? हो हो, आम्ही निघतो पोचतो तिकडे. हो. तन्मयी, संगीता. बाबा काय झालं? कोणाचा फोन होता? काय झालं? पोलीस स्टेशन मधून फोन होता. अबीर त्यांना जखमी अवस्थेत सापडलाय. कोणीतरी चाकू भोसकून मारलंय त्यांना. आपल्याला निघायला हवं, चला. तन्मयी, बाबा हवं तर तुम्ही तिकडे जा.
पण मी त्या पोलीस स्टेशनला येणार नाहीये. नाही, कदाचित अबीर मेला असता तर त्याचं मेलेलं तोंड बघायला मी आले असते. तनू अगं, पण तो जिवंत असताना अजिबात येणार नाहीये. तन्मयी, अगं त्याच्यासाठी नाही, पण त्या अबीर विरुद्ध आपणच कंप्लेंट केली आहे तुझ्यावर हल्ला केला म्हणून. आणि जर आता आपण नाही गेलो ना तर उगाच पोलीस आपल्यावर संशय घेतील आणि आपण नको त्या प्रॉब्लेम मध्ये अडकू. म्हणून म्हणतो चला. हो तनू, आपल्याला जायला हवं. चल निघूया. ओके, कुठे होतो आपण? तुम्ही अबीरचे सासरे ना? हो सर, अबीरचा सासरा मीच. पण साहेब, तुम्हाला खरं सांगतो, या प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नाहीये. इनफॅक्ट त्याला कोणी मारलं हे आम्हाला माहित सुद्धा नाहीये. पण हे सगळं फक्त तुम्हीच बोलताय. हे आता काही बोलतच नाहीये. आल्यापासून चेहरा पाडून बसलेत फक्त. तुमच्या नवऱ्याला एवढं लागलंय, काही वाटत नाहीये का? खरं तर अबीर मेला असता तरी मला चाललं असतं. तनू, काय? तुम्हाला 2 मुलं आहेत ना, तरी असं बोलताय? कारण सर, अबीर एक नंबरचा खोटा माणूस आहे. आमच्या लग्नानंतर सुद्धा त्याचं बाहेर अफेअर होतं आणि मला हे कळल्यानंतर मी त्याला घरातून बाहेर काढलं. पण मला पश्चाताप झालाय असं त्याने मला सांगितल्यावर, त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी त्याला पुन्हा घरात घेतलं. पण नाही, तो नाही सुधारला सर. त्याचे सगळे चाळे परत सुरू झाले. मग मी पुन्हा त्याला घरातून बाहेर काढलं. बरीच मोठी हिस्ट्री आहे अबीरची. पण आता मला सांगा, काल अबीरने यांच्यावर जीवघेणा हल्ला केला अशी तुम्ही कंप्लेंट केली. हो. आज अबीरवर हल्ला झाला आणि आता या म्हणतायत अबीर मेला असता तरी चाललं असतं. संशयाला जागा आहे नाही. मला सांगा, मी तुमच्यावर संशय का घेऊ नये? अहो साहेब, तुम्ही पाहिजे तर संपूर्ण नाशिकमध्ये चौकशी करा आमच्याबद्दल. आम्ही खूप सभ्य माणसं आहोत. अहो, कोणाचा खून काय, पण त्या खुनाचा विचार सुद्धा आम्ही नाही करू शकत. आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही. हॅलो हॅलो, काय वाटतं तुला, कोणी मारलं असेल? अबीर, अरे काय चाललंय हे? केवढं लागलंय तुला? काय झालं? कोणी मारलं एवढं? काय नाही. तुम्ही? तनू, तू कशी ओळखतेस याला? अरे कशी ओळखतेस म्हणजे काय? तुझे मित्र आहेत ना ते. कालच घरी येऊन गेले. अरे तुझ्याबद्दल विचारत सुद्धा होते ते. 1 मिनिट, पण ह्यांनी का मारलं तुला? तनू, बाबा, मला वाटते वेदाच्या भाऊजीने त्याला मारलं असणार. म्हणजे मागे घरी येऊन त्याने अबीरला मारलं होतं आणि तुला सोडणार नाही अशी धमकीही दिली होती. अबीरने परत त्या वेदाला भेटण्याचा प्रयत्न केला असणार आणि म्हणूनच त्याने त्याला मारलं असणार. आणि जर खरंच त्याने त्याला मारलं असेल ना तर चांगलंच केलं. आता तर मला वाटतंय अबीर जगूच नाही. अगं, असं काहीतरी बोलू नकोस. मला तर वाटतं तुला वेदाच्या भाऊजींबद्दल जे वाटतं ना ते तू पोलिसांना सांग. त्यामुळे निदान आपल्यावरचा संशय तरी दूर होईल. बोला, कुणाला आत टाकायचं, तुम्हाला की यांना? साहेब, खरंच सांगतो, यात आमची कोणाची काहीही चूक नाहीये. आम्हाला असं वाटतंय की त्या वेदाच्या भाऊजींनीच त्या अबीरला मारलं असावं. कोण वेदा?
साहेब, त्या अबीरचं मागे एका वेदा नावाच्या मुलीशी अफेअर होतं. जेव्हा त्या अफेअर बद्दल त्या वेदाच्या भाऊजींना कळालं तेव्हा त्यांनी घरात जाऊन त्या अबीरला मारहाण केली होती. कोण आहे कोण वेदाचा भाऊजी? राणा. राणा नाव आहे त्याचं. राणा. राणा, कसा आहे तो अबीर? जिवंत आहे ना की? हा हा, लय चिवट खोपडीचं आहे ते. कसले मरते इतक्यात. आउट ऑफ डेंजर पण आहे आता. डॉक्टर बोलले की त्याला काही धोका नाही. नशीब, जिवंत आहे तो. सासूबाईंचा फोन येतोय. उचल उचल तू. जरा आलोच. हा बोला सासूबाई. काय बाई, माहेरी सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे. हा, तुम्ही असं का बोलताय? असं का विचारताय म्हणजे? हा, तू माझ्या पोराला वाऱ्यावर सोडून माहेरी निघून जातेस? विचारायचं नाही का मी तुला? अगं तू तिथं गेलीस आणि माझ्या मुलाचे जेवणा खाण्याचे हाल होत आहेत. तू आपली उठली आणि गेली माहेरी निघून. अहो, तुम्ही समजताय तसं काही नाहीये. बाबा अजून घरी परत आले नाहीयेत. मग काय, बाबा घरी परत आले नाहीत म्हणून घराच्या भिंतीच कोसळायला लागल्या का काय बाई? तू माझ्या पोराला कशाला वाऱ्यावर सोडून गेलीस तिकडं? अहो, मी काय मुद्दाम करत नाहीये. इथे इथे वृंदाताईला बरं नाहीये. तिला बरं वाटलं ना की येईन मी लगेच. ए बाई ओवी, ते वृंदाचं कारण मला काही सांगू नको हा. तू सरळ लवकर इकडे निघून ये बरं. मला लवकरात लवकर तुझं डोहाळ जेवण करायचंय. सासूबाई, मला असं लगेच नाही निघता येणार. लगेच निघता येणार नाही म्हणजे? असं कसं निघता येणार नाही? तो राणा आहे ना, राणा नुसतं हुंदडत फिरत असतो इकडे तिकडे. त्याला सांग ना त्याच्या बायको जवळ बसायला. बरं नाही तिला तर. ताई, ताई, पोलीस. थांब जरा. हे बघ बाई ओवी, तुझ्या भरोशावर तू माझ्या पोराची काळजी घेशील म्हणून मी त्याला वेगळं राहायची परवानगी दिली. तू तर काही काळजी घेतच नाहीस त्याची. तू उठते की पळते माहेरी. तुझ्यामुळे माझ्या मुलाची उपासमार होतीये. सासूबाई, हे बघा, बाबा अजून घरी आले नाहीयेत त्यामुळे मी नाही येऊ शकत. मी तुम्हाला. बाई, बाबा नाही बाबा नाही काय चाललंय तुझं? ते हुंदडत आहे तिकडं तिकडं. त्यांना नाही घराची काळजी. हा, ताई, आता काय करायचं? वेदा, वेदा. त्याचं बायकोकडे लक्ष नाही, तुझं तुझ्या नवऱ्याकडे लक्ष नाही.
तीन तरण्या पोरी घरामध्ये, त्यांना सोडून हे गेले हुंदडायला. विश्वास घोलप. राणा कुठे? बोलवा. ते घरी नाही आहेत साहेब, पण तुम्ही त्यांना का शोधताय? अबीर नावाच्या मुलावर हल्ला झालाय. त्याच्या हाफ मर्डरच्या केसमध्ये राणाची चौकशी करायची. आणि तुझं काय? तू कशाला मग? हॅलो, ऐकतेस का माझं ओवी? बाई, तोंडावरती फोन बंद केला या पोरीनं. अशी कशी हिंमत झाली तिची? फोन मध्ये शिरायची जर काही सोय असती ना, त्यातनं शिरून तिला मारली असती तिकडे जाऊन. तोंडावरती फोन बंद करते. थांब, अजिबात खाली येऊ नको. का काय झालं? खाली पोलीस आलेत. बरं ठीक आहे, मी बघतो. नाही नको. अबीरच्या केसमध्ये पोलीस तुला शोधत इथपर्यंत आले. तू तेच थांब, आम्ही बघतो. आम्ही काहीतरी कारण शोधतो आणि आम्ही त्यांना घालवतो. तू थांब, तू इथेच थांब. बरं ठीक आहे, पण काय मॅटर झालं तर मला सांग आणि तू लोड घेऊ नको. मी आहे.